रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. मी या मुलकाकडे संध्याकाळच्या टायमात शेतात आलो होतो आणि पाऊस उघडून गेल्यानंतर हे असं वातावरण आहे आमच्या शेताशेजारी. आणि स्वतः शेतामध्ये बी पाणी आहे, फक्त काय होतं थोडंसं ते वाल असल्यामुळे दिसत नाही आणि वाल तोडणं सुरू होता. अशा प्रकारे आमचा वालाची आज काय म्हणतो आपण गंजी मारून टाकली होती एकत्र. त्याला भरायचा राहिला होता म्हणून म्हटलं एकदा चला भरून घेऊ आपण पन्न्या. तर त्यांना मदत केली संध्याकाळी शेतात येऊन. आणि आमचे विशालराजे शेतात आले ते आज मदत करायला. विशालराव घुबे यांनी पण मदत केली आज, म्हणजे आफ्टर लॉंग टाईम आमचा कार्यकर्ता शेतात आला आहे. अशा प्रकारे तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की हा जो पेन्सिल वाल आहे हा पन्नीमध्ये भरला जातो आणि 20 किलोची पन्नी आम्ही मार्केटला नेतो. सरासरी 45, 50, 55 रुपये किलो मार्केटला वाल चालू आहे. आणि काल आणि आजचा तोडा मिळून जवळपास 10.25 क्विंटल तोडा निघाला. म्हणजे बेटर तर सोयाबीनपेक्षा तर खूप छान ह्या ते पन्न्या बांधताना हा व्हिडिओ तर तुम्ही ऑलरेडी पाहिला होता. पण सोयाबीनला कितीतरी पटीनं जर आपण भाजीपाला कंटिन्यू करत राहिलो, असं नाही की वालच लावा म्हणून, तर एक थोडंसं क्षेत्रामध्ये आपण सोयाबीनला बदल म्हणून इतर भाजीपाला केला पाहिजे. त्यामुळं काय होईल, आपलं जे होणारं नुकसान आहे ते टाळता येईल. वाल तरी थोडा जास्त झाला आहे, आम्हाला सवय, पण तुम्ही 10-10 गुंठे वेगवेगळे पिकं लावू शकता. आपण काय म्हणतो त्याला, दोडका, काकडी, वाल, चवळी, वांगी, टोमॅटो, मिरची, शेपू, सांबार असं जर केलं आणि आपण जर ते बाजारात नेऊन विकलं किंवा स्वतः जर हातविक्रीने एखादा रोडच्या कडेला जर स्टॉल लावला, तर आजकाल मार्केटमध्ये गेल्यापेक्षा लोक रोड साईडला म्हणजे काय देतात, प्रेफरन्स देतात घेण्यासाठी. तर तेवढं करा मंडळी. व्हिडिओ वाटल्यास लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर, इंस्टा पेजवर आणि फेसबुक पेजला टाकत असतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्याशी. धन्यवाद.